शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर. नाशिकमधल्या प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार. नांदेडमधील फुटलेला पेपर पालकानं 10 लाखांमध्ये खरेदी केल्याची शक्यता. नांदेडमधील विद्युतनगरमध्ये सीबीआयकडून चौकशी. नीट पेपर फुटी प्रकरणी पालकही सीबीआयच्या रडारवर. सीबीआयकडून पेपर कसा फुटला याचा तपास सुरू. ज्यांनी पेपर विकत घेतला अशांची माहिती आता सीबीआयकडे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला मंत्री राधाकृष्ण विखेंकडून केराची टोपली. विखेंकडून बैठका, उद्घाटन समारंभासह कार्यक्रमांचं आयोजन. जिशान सिद्दीकींची विधान परिषदेची आमदारकी धोक्यात. सिद्दीकींच्या एबी फॉर्मवर सुनील तटकरेंची प्रदेशाध्यक्ष म्हणून सही. मात्र तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत अशा चर्चा सध्या सुरू. पार्थ पवारांनी वर्षावर घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. शेती संदर्भातील कारणासाठी भेट झाल्याची फडणवीसांची माहिती. रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजनाचे कार्यक्रम. बाणेर येथे कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटनही करणार. अनंत परांजपेंनी घेतली शरद पवारांची भेट. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परांजपे शरद पवारांच्या भेटीला. नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा संताप. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करण्याची मागणी. कल्याण रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार. एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनावणे ताब्यात. आईसह 3 मुलांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू. नाशिकच्या सिन्नर, नांदूर, शिंगोटे येथील घटना. चिखलात अडकलेल्या मुलांना वाचवताना आईचाही मृत्यू. 50 वर्षात कोकणातला शेतकरी पहिल्यांदा काहीतरी मागतोय. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास उद्रेक होईल. शेतकरी नेते राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासकीय पुरस्कार केले परत. पुण्यातील पीडीआर प्रकरणी न्याय मिळत नसल्याची केलेली तक्रार. खरीपाच्या तोंडावर खतांच्या दरवाढीनं शेतकरी चिंतेत. रासायनिक खतांच्या बॅग मागे 225 ते 375 रुपयांची वाढ. उत्पादन खर्च वाढल्यानं शेतीमालाला हमीभाव देण्याची मागणी. शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध कायम. गरज नसलेला महामार्ग बनवण्यासाठी इतका आटापिटा का? राजू शेट्टी यांचा सरकारला सवाल. रत्नागिरीत वादळी पावसाचा इशारा. हवामान खात्याकडून जिल्ह्याला येलो अलर्ट. जळगावात कोळसा मालवाहू रेल्वे डब्याला आग. उष्णतेमुळे आग लागल्याचा अंदाज. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश. छत्रपती संभाजीनगरात सीएनजी पुन्हा महाग. सीएनजीच्या दरात महिन्याभरात दुसऱ्यांदा दरवाढ. गोकुळचं दूध 2 रुपयांनी महागणार. 21 मे पासून कोल्हापूर, पुणे, मुंबईसह कोकणात दरवाढ होणार लागू. HSRP नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ. 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई. 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP बंधनकारक. वाशिममध्ये पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी. अकोला नाका परिसरातील पेट्रोल पंपावरील प्रकार. डिझेलसाठी लागलेल्या गर्दीतून हाणामारी. आंध्र प्रदेशात 3ऱ्या-4थ्या अपत्यासाठी रोख रक्कम. राज्याच्या घटत्या लोकसंख्येमुळे मुख्यमंत्री नायडू यांचा निर्णय. चांदीच्या आयातीवर नर्वे निर्बंध. चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक. केंद्र सरकारचा निर्णय.